देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू। कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली सहर्ष सादर करीत आहेत नाट्य पुष्प अंधकासू। लेखक श्री मदन गावडे, दिग्दर्शन श्री सीजी चव्हाण, रंग आणि वेशभूषा संदेश शिरवलकर, श्री मधुकर चव्हाण, दिवाकर दळवी, अनिरुद्ध जांभवडेकर, श्री संतोष चव्हाण, हार्मोनियम श्री रमेश चव्हाण, तबला वादक कुमार हेमंत मेस्त्री, चांद वादक श्री दिनेश गाडीगाव, कला आणि कलावंत शंकर चिन्मय राणे, पार्वती अक्षय चव्हाण, हिरण्याक्ष पंकज पवार, नारद रुद्र गुरव, शिवगण प्रतीक राणे, हिरणासूर सुमित कळसुलकर, ब्रह्मदेव मंदार आंबेडकर, इंद्र गणेश मेस्त्री, सेनापती गौरव बालेकर, नंदी श्रेयस दळवी, वीरक गिरीश परब, वराह गौरेश मेस्त्री आणि अंधकासुराच्या भूमिकेत पहा आर्यन मेस्त्री। घेऊन येत आहोत अंधकासुर। संदेश लेता जाए
दिवसाची वाट पाहून अखेर मलाच भोलेनाथांपर्यंत यावे लागले. असे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडत असते. पतिवीर स्त्री जास्त वेळ सहन करू शकत नाही, मग तो कोणीही असो, देव दानव मानव कोणीही असो. जर का भोलेनाथांकडे पाहिलं तर ते ध्यान अवस्थेत आहेत. आपलं प्रथम कर्तव्य म्हणजे त्यांची चरण सेवा व त्यांचा मंगलमय असा आशीर्वाद घेणं हेच योग्य. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभो शंकरा रत्नाकरा जगदागरा. शंभो शंकरा काय करावं हेच कळेना. नाथांकडे जर पाहिलं तर ते ध्यान अवस्थेत आहे. त्यांच्या ध्यान अवस्थेत खंड पडला तर ते रागवतील. आपण त्याच्याशी एक गंमत केली तर हेच योग्य. पार्वती, हे तू काय करते आहे? जर का तुझे हात बाजूला केले नाहीस तर अनर्थ घडेल. स्वामी, असं काही घडणार नाही. तुम्ही अजिबात चिंता करू नका. नाही पार्वती, तू समजतेस तेवढं सहज आणि सोपं नाही. साऱ्या सृष्टीत दिवसाही काळोख पसरलाय. सारी सृष्टी दिवसाही अंधारमय झाली आहे. स्वामी, तुम्ही मला कितीही फसवण्याचा प्रयत्न केलात तरी हे माझे दोन्ही हात बाजूला करणार नाही. नाही पार्वती, सर्व सृष्टी थरथर कापत आहे. अवेळी विजांचा कडकडाट होऊन विघ्नात होत आहे. साऱ्या सृष्टीचा कालचक्र बिघडलाय. अंगावरून घामाच्या धारा होऊ लागल्या आहेत. होय स्वामी, माझ्याही अंगातून या घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पार्वती, जर का तू हात बाजूला केला नाहीस तर मला माझा तिसरा डोळा उघडावा लागेल. तुम्ही तिसरा डोळा उघडलात खरा, पण ही सृष्टी नष्ट होते की काय असं वाटू लागलंय. देव दानव मानव यांचा आक्रोश सुरू आहे. देवांची आत्मे जागेवरती राहत नाहीये. ही सृष्टी लयास जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे स्वामी. ते पहा पार्वती, आपल्या दोघांच्या अंगातून जो घाम वाहून गेला व श्वेत बिंदू एकत्र होऊन त्याचा आकार होत आहे. होय स्वामी, हा आकार आगळा वेगळा नसून हा मनुष्य देहाचा आकार आहे. पार्वती, त्याच्या नेत्राकडे पाहिलेस का? याला दृष्टी नाही. स्वामी, हा दृष्टीहीन असला त्याचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण स्वामी, ही कंप पावणारी धरती, हे आक्रोश करणारे देवता कसे काय शांत झाले हो? पार्वती, सारी सृष्टी अंधारमय असताना या बालकाचा जन्म झाला. त्यावेळी आपण याचा नाव अंधक देऊ आणि याला आपल्या महाली नेऊन आपण याचं संगोपन करण्यासाठी निघू. हेच योग्य. चला स्वामी. तुला शास्त्रांकडे पास माझे मला कोणत्याही प्रकारची उन्नती नाही, फक्त संतान प्राप्त
प्राप्ती नाही. ही माझी इच्छा कोणत्या प्रकारे पूर्ण होईल ते सांग. सांग माते, सांग. स्वयं नारद मुनी यांचा पण स्वागत करूया. माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सांगा मला संतान प्राप्ती नाही, ही इच्छा माझी कशी पूर्ण होणार? तू असाच कैलासाच्या महादेवांपर्यंत जा, त्यांची भक्ती कर, ते तुला नक्कीच तुझी इच्छा पूर्ण कर. क्षणाचा विलंब करता निघालो कैलास पर्वती. द्या नारद मुनी, द्या मला शुभानी मंगल देणारेचा आशीर्वाद. निघालो कैलास पर्वती. आता याची गंमत पाहण्यासाठी मीही दृश्य सदृश्य याच रूपाने याची गंमत पाहतो. परमेश्वराची ध्यानधारणा करावी आणि त्याचा कृपाशीर्वाद मिळवणे हे नित्याचं कर्तव्य, आणि तेच कर्तव्य पार पाडणे हेच योग्य. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारद मुनीच्या मार्गावरून कैलासपरी शंभू महादेवापर्यंत येणे गेले. महादेव तर ध्यान धारणेत मग्न आहे. आपणही शिवनामाचा जप करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, शिवाय. माझी ध्यानधारणा सुरू असताना माझ्या नामाचा जप करण्यासाठी कोण तत्पर झालाय पाहूया. कैलासपणे शंभू महादेवा या हिरण्याक्षाचा आपल्याला साष्टांग प्रणिपात. दानवेश्वरा आहे, आशीर्वाद आहे.
देवा मला कोणत्याही प्रकारची उन्नती नाही, संतान प्राप्ती नाही, ही माझी इच्छा कोणत्या प्रकारे पूर्ण होईल ते सांग. हे दानवेश्वरा, तुझी इच्छा प्रकट केलीस ती सरळ मार्गाने पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्या प्राप्तान संतांना प्राप्ती नाही आणि सटवीने जर प्राप्तान लिहिलं हे बदलण्याचा मला कोणताही अधिकार नाही. देवा माझी इच्छा अपूर्णच राहणार का? इच्छा पूर्ण करणार, पण ती कोणत्या प्रकारे ते पहा. शिवगणा जसा असशील तसा इकडे. महादेवाची आई तास देवाच्या चरणापर्यंत धाव घेतली. प्रथम देवाला विचारले, देवा या शिवगणाला हाक मारण्याचं कारण कोणतं? शिवगणा पार्वती मातेच्या महाली जा आणि अंधकाला इथे घेऊन ये. अशी आपली आज्ञा देवा, तोच निघून जातो. पार्वतीला अंधकाचा लळा लागलाय, परंतु भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला हे साहस करावंच लागणार. देवा माझ्यासारख्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू स्वतःचा मुलगा देण्यात तत्पर झालास. देवा तुझा महिमा आघात आहे. तुम्ही निघून जा आपल्या कर्तव्यासाठी. कर्तव्यासाठी निघून जावे हेच योग्य. आता या हिरण्याशाला कोणत्याही प्रकारची कमी नाही. अंधकासुराच्या पायगुणाने मला हिरणासुराच्या रूपात संतान प्राप्ती झाली. सर्व मानव दानव लोकांना अशा निर्माण झाली. आता एकच ध्येय, देवतांवर स्वारी. काही करत नाही, मी स्वतः आलो आहे. कोण आहेस तू? त्या कर्तनकाळ. अजून माझा कर्तनकाळ जन्माला नाही आलाय. असं जर का असेल तर होईल त्यास तयार. मी शूर आहे, वीर आहे, पराक्रमी आहे, परंतु या जीवनाचा काय उपयोग? मी हे जग उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. तू माझा बंधू अभिलाषा का आणि कशासाठी? कारण तू आश्रित आहे आणि सर्व संपत्तीवर माझा अधिकार आहे आणि म्हणूनच मी माझ्या मार्गात
भाऊ या नात्याने तुझं प्रत्येक म्हणणं ऐकून घेतलं, परंतु संपत्तीच्या स्वार्थी लालसेने जर का तुम्हाला संपू नाही झाला असतील तर मी पण पाहतो तुम्हाला कसं संपवित असते. घन घन माला नभी गाठल्या यासाठी काही उपाय नाही का? आहे, एक उपाय आहे. कोण? देवऋषी नारद मुनी? सांगा सांगा कोणता उपाय आहे? तू असाच स्वर्गलोकीच्या ब्रह्मदेवांकडे जा, त्यांची भक्ती कर, ते नक्कीच तुला दृष्टी देतील. असं असेल तर निघालो. आता याची गंमत पाहण्यासाठी मी माझ्या दयेच्या साक्षाचे नाव घेत जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वासुदेव वासुदेव, हे जगत पालका, हे जगत व्यापका, विश्वनित्याचा विश्ववीरच्या आपल्या साष्टांग पंडित पाहत, हे विष्णू चक्र चालवा, मी उत्पत्ती करावी, महाविष्णूने पालन करावा, महादेवाने स्वार करावा, अशा या प्रकारची जबाबदारी वाटून घेतलेली आहे. आणि मी माझी जबाबदारी आतापर्यंत यथायोग्यरीतीने पार पडत आहे. परंतु भाग्य कर्तव्य येतात म्हणजे परमेश्वराचे ध्यानधारणा, तेच करणे योग्य. ओम नारायण. ओम नारायण. ओम नारायण. ओम दृष्टी मिळेल या आशेने सत्यलोकी ब्रह्मदेवांची भक्ती करण्यात आलोय. आता सत्यलोकी ब्रह्मदेवांची भक्ती करणे हेच योग्य. वासुदेव वासुदेव, आपल्या भक्तीस आणि माझ्या ध्यानघटनेत खंड पाडणारी व्यक्ती कोण? देवा, मी तुला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु जो तुला मनापासून प्रणिपात करतो त्याचा स्वीकार असावा. अशी कोणती का तुझ्या मनात असलेली आहे? देवा, मला द्यायचं असेल तर दृष्टी आणि अमृतत्व दे.
तुला दृष्टी देईन, पण मी तुला एका अटीवर मी अमरत्वच करण्यास तयार आहे. तुझी कोणतीही अट मान्य करण्यास मी तयार आहे. जर का जगजन्मीबद्दल तुझ्या मनात कामवासना निर्माण होईल, ज्याच वेळी तुझ्या अतपत्न सुरुवात होईल व ज्याच वेळी तुझ्या हातीला स्पर्श होईल त्याच वेळी तुझ्या मृत्यूस कारणीभूत होईल. असे कोणत्याही प्रकारचे कृत्य माझ्या हातून घडणार नाही असे वचन देतो मी तुला. मग बघ याच वेळी मी तुला दृष्टी देत आहे. आपण देवा मला दृष्टी दिली, मी तुला माझ्या मनाच्या मंदिरात साठवून ठेवू शकतो. आपणही ध्यान चिंतनासाठी निघावं हेच योग्य. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने मला दृष्टी मिळाली. आता माझ्या इतका पराक्रमी शूर कोणी नाही. अरे तुझ्यासारखा पराक्रमी तूच, पण तुझ्या पाठी तुझे पूर्वज दुखणे देत आहे. हे काय म्हणते त्यांचं की आमच्या पोटी कसला वाईट निर्माण झाला. नारद मुनी, असं असेल तर द्या मला आशीर्वाद. निघालो. आता याची गंमत पाहण्यासाठी मीही त्याच्या मागून निघतो. नारद मुनीच्या मार्गदर्शनाने 100 यज्ञांची सांगता केली. तदनंतर मला या इंद्रपदाची प्रत्यय झाली. त्याच वेळी या अमृताच्या राज्याची जबाबदारी माझ्याकडे त्या त्रेदेवानी सोपवली. त्याच वेळी या सागर मंथनातून जी नवरत्ने निघाली त्यातील अमृत कृपेची जबाबदारी त्या त्रेदेवानी माझ्याकडे सोपवली. अमृत कृपेवर अनेक दानवांनी स्वारी केली, परंतु युक्ती प्रयुक्तीने दोन्ही विभाजित ठरले. या प्रेमपदाचा स्वीकार करून, या अतिथी आसनाचा स्वीकार करून इथे येण्याचे कथन करावं. इथे येण्याचं प्रयोजन एकच, तुझ्याकडे असलेली अमृतकुपी माझ्या स्वाधीन कर. हे कधी शक्य होणार नाही. अमृतकुपी ही अमृतकुपीच राहणार. आल्या मार्गाने पाहुणचार द्या व इथून आलेल्या मार्गाने मार्गस्थ व्हा. असं असेल तर मी पण पाहतो तुम्हाला कशी अमृतकुपी देत नाही ते. बहुधी मग तुझ्याने माझ्या बलाची तुलना.
सेनापतींना पाठवावं व आपण कैलासावर स्वारी करण्यात यावी. सेनापती तशी आशीर्वाद द्या. आणि या ऐकात वायूच्या वेगाने धाव घेतली. प्रताप महाराजांना हाक मारण्याचे कारण विचारावे. क्षेत्रयोग्य महाराज, या सेनापतीला एकाएकी हाक मारण्याचे कारण तरी कोणते? सेनापती देवेंद्र युद्धाला पृष्ठभाग घेऊन पळाला आहे. त्याच्या मागावरती आपण जावे. मला कैलासावर स्वारी करायची आहे. महाराज, आमच्यासारखे पराक्रमी योद्धे आपल्याकडे असताना आपण कैलासावर जाणे योग्य नाही. देवेंद्रकडे नंतर पाहता येईल. प्रथम कैलासाची स्वारी करून कैलासाची साम्राज्य आपल्या स्वाधीन करून देईल. आपण आज्ञा करावी. एवढाच जर का आपल्याला आत्मविश्वास असेल तर आमची काही हरकत नाही. शंतनुचे विरोधी वाक्य निघालं किल्ल्यावर. सेनापतींना कैलासावर स्वारी करण्यास पाठवले, परंतु तिथे काय घडतं हे पाहण्यासाठी आपण निघावं.
तिथे काय घडतं हे पाहण्यासाठी आपणही निघावं. महाराज आगळं. हे काय आगळं काय वेगळं? महाराज नंदीविकराचा आम्ही पराभव केला, परंतु तिथे एक स्त्री आली. तिचा पराक्रम घेऊन माझ्या काही चालेल ना. ती पराक्रमी नसून लावण्य सौंदर्य अशी ती स्त्री होती. अशी स्त्री आपणास पत्नी म्हणून लाभेल साक्षात भाग्यवान आपण आहोत. सेनापती तिच्या सौंदर्यासाठी नाही तर तिच्या पराक्रमासाठी ती जर आमची अर्धांगिनी झाली तर आमच्यासारखे नशीबवान आम्ही निघालो. कैलास पर्वताच्या शिखरावरती ध्यान धारणा करत आहे आणि त्यांनी मला इतकी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आणि ती मी माझ्या प्रयत्नांनी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कैलाशीच्या सर्व शिवगणांना पराभूत करून मी या स्त्रीच्या महालापर्यंत पोहोचलोय. परंतु पाहिले असता सौंदर्य अप्रतिम. कोणत्याही प्रकारची ओळख नसताना तू माझ्या माली येऊन हे घाणेरडे शब्द बोलतोय. तुझी जीभ नाही कशी काय साठी? आडेवेळ न घेताच विचारतो. धुंद आज डोळे हे वेडा झालाय का? अरे मूर्खा, वेडा झालाय. अरे विवाह झालाय माझा. अरे पाणी आहेच माझे. हा असा काय? काय बोलतोय? विचारतो, हे स्त्री माझ्याशी लग्न करशील? अजिबात नाही, जमणारच नाही. मला वाटतं की तू अशी सहज ऐकणारी नाही. तुला माझ्या पराक्रमावरच मिळवावं लागेल. बघू. गिरिजा माझी माझी माता, गिरिजा माझी माझी माता, शिरीषा हे अंगामाता, शिरीषा
श्वेतपिंडापासून तयार झालेला आहे. तो आपला मुलगा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. ठीक आहे, याने जे कृत्य केले त्याची शिक्षा म्हणून मी याचा मुलगा म्हणून कदापि स्वीकार करणार नाही, तर भक्त म्हणून स्वीकार करेन, भक्त म्हणून स्वीकार करेन. क्षणभर लालसेने माझ्या डोळ्यावर दृष्टीची पट्टी निर्माण झाली. मला माफ कर स्वामी. कसंही असो, या त्या मार्गाने आपले परिपूर्ण कुटुंब निर्माण झाले, यासाठी त्या परमेश्वरांची आराधना करूया. आता